नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होतो का? पायऱ्या चढताना तुमचे गुडघे लटपटतात का? थोड्या वेळ बसल्यानंतर उठल्याबरोबर तुमच्या पायांमध्ये ताठरपणा जाणवतो का? झोपताना तुमच्या पोटांमध्ये वेदना, हातपायांना मुंग्या, शरीरामध्ये अशक्तपणा, लवकर थकवा येणं किंवा हाडांमध्ये ताण आल्याने वेदना होतात का? जर असं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक लोक गुडघे आणि सांधेदुखीसाठी वर्षानुवर्षे औषधे घेतात, पण त्यांच्या लक्षात येत नाही की या समस्येचं मूळ कारण कॅल्शियमची कमतरता आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कॅल्शियमची कमतरता केवळ वृद्धांमध्येच होते असं नाही, तर तरुण, महिला आणि अगदी मुलांमध्ये सुद्धा ही कमतरता दिसून येते. जर या कमतरतेवर वेळेवर उपाय केला नाही तर त्यामुळे हाडे कमकुवत होणं, वारंवार वेदना होणं, स्नायूंमध्ये पेटके येणं आणि ताकद कमी होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कॅल्शियम आपल्या शरीरासाठी इतकं महत्त्वाचं का आहे, कॅल्शियमच्या कमतरतेची सुरुवातीची लक्षणे, शरीर काय दर्शवतं आणि कोणते साधे घरगुती उपाय व आहारातील बदल तुमची हाडे आणि सांधे मजबूत करण्यास मदत करू शकतात. जेव्हा कॅल्शियमचा उल्लेख होतो तेव्हा बहुतेक लोक हाडे आणि दातांचा विचार करतात, पण सत्य यापेक्षा खूपच सखोल आहे. आपल्या संपूर्ण शरीराच्या सुरळीत कार्यामध्ये कॅल्शियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. आपले स्नायू योग्यरित्या कार्य करतात, आपलं शरीर ताकद टिकून ठेवतं, आपलं हृदय सामान्यपणे धडधडतं आणि आपल्या नसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पोहोचवतात. या सर्व कार्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. इतकंच नाही तर आपली मानसिक स्थिती, एकाग्रता, ऊर्जेची पातळी आणि शारीरिक कार्यक्षमता यावर सुद्धा कॅल्शियमचा काही प्रमाणामध्ये परिणाम होतो. म्हणून जेव्हा कॅल्शियमची कमतरता सुरू होते तेव्हा केवळ हाडे नव्हे तर संपूर्ण शरीर त्याची लक्षणे दाखवू लागतं. लोकांना अनेकदा श्रम न करताही थकवा जाणवतो, सकाळी उठल्यावरही उत्साह वाटत नाही किंवा थोड्याशा चालल्यानंतर किंवा कामानंतर पाय जड वाटणं, अशा तक्रारी असतात. काही लोकांना हातपायांमध्ये मुंग्या येण्याचा अनुभव येतो, तर काहींना वारंवार स्नायू ताणले जाण्याचा किंवा पेटके येण्याचा त्रास होतो. कधीकधी झोपेत असताना त्यांच्या पायांमधील नसा ताणल्या जातात, ज्यामुळे अचानक वेदना होतात. हा साधा अशक्तपणा नसून कॅल्शियमच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. जर या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर समस्या हळूहळू वाढत जाते, ज्यामुळे सांधेदुखी, पाठदुखी आणि हाडांमध्ये अशक्तपणा येतो. ही समस्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे विशेषतः वाढत्या वयानुसार कॅल्शियमच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. अनेक महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा त्या दरम्यान तीव्र अशक्तपणा, मनस्थितीमध्ये होणारे बदल, अंगदुखी आणि थकवा जाणवतो. वाढत्या वयानुसार हाडांची घनता देखील कमी होते, ज्यामुळे हाडे मोडण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे महिलांसाठी कॅल्शियमची पुरेशी पातळी राखणं अधिक महत्त्वाचं मानलं जातं. मंडळी, जर गुडघेदुखी, सांधेदुखी आणि अशक्तपणा दीर्घकाळ टिकून राहिला तर केवळ वेदना कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणं पुरेसं नाही. आपल्याला समस्येचं मूळ समजून घेणं आवश्यक आहे. अनेकदा कुपोषण, अयोग्य आहार, सूर्यप्रकाशाचा अभाव, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढत्या वयामुळे शरीरातील कॅल्शियमच्या पातळीवर परिणाम होतो. जेव्हा शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळत नाही तेव्हा ते आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हाडांमध्ये साठवलेल्या कॅल्शियमचा वापर करू लागतं. हळूहळू हाडे कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे गुडघे, कंबर आणि इतर सांध्यांमध्ये वेदना होतात. म्हणूनच आयुर्वेद आणि पारंपरिक भारतीय जीवनशैली केवळ वेदना कमी करण्यावरच नाही तर शरीराला आतून मजबूत करण्यावरही भर देते. दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी योग्य पोषण, चांगली पचनक्रिया आणि हाडे मजबूत करणाऱ्या पदार्थांचं नियमित सेवन आवश्यक आहे. आज आपण काही पारंपरिक भारतीय जीवनशैली केवळ वेदना कमी करण्यावरच नव्हे तर शरीराला आतून मजबूत करण्यावरही भर देते. दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी योग्य पोषण, चांगली पचनक्रिया आणि हाडे मजबूत करणाऱ्या पदार्थांचं नियमित सेवन करणं आवश्यक आहे. आज आपण अशा काही पारंपरिक आणि सोप्या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे लोक वर्षानुवर्षे वापरत आले आहेत आणि शरीराला आतून मजबूत करण्यास मदत करू शकतात. पण त्याआधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. केवळ कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं पुरेसं नाही, शरीराने ते कॅल्शियम योग्यरित्या शोषून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर पचनक्रिया कमकुवत असेल किंवा मग जीवनशैली असंतुलित असेल तर कधीकधी पौष्टिक अन्नाचाही शरीराला पूर्ण फायदा होत नाही. म्हणूनच कॅल्शियमबद्दल चर्चा करताना आहार, पचनक्रिया आणि दैनंदिन दिनचर्या
या दोन्ही गोष्टींचा विचार करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पुढे व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियमने समृद्ध असलेले पदार्थ कोणते आहेत हे सविस्तरपणे पाहणार आहोत. कोणत्या पारंपरिक पाककृती तुमची हाडे आणि सांधे मजबूत करू शकतात. गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सोपा घरगुती उपाय कोणता आहे. मंडळी, आता प्रश्न असा निर्माण होतो की शरीराला नैसर्गिक कॅल्शियम पुरवण्यासाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी आपण काय खावं. आयुर्वेदाने नेहमीच नैसर्गिक स्रोतांमधून पोषण मिळवणाऱ्यावर भर दिला आहे. म्हणून आपण सर्वप्रथम आपल्या दैनंदिन आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं नियमित सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. विशेषतः शुद्ध दूध, दही, ताक आणि तूप शरीराचं पोषण करतात आणि हेच पोषण प्रदान करण्यात तुपाचीही महत्त्वाची भूमिका असते. तूप केवळ चवच वाढवत नाही, तर आयुर्वेदानुसार हे शरीरातील विविध धातूंना पोषण देतं. जेव्हा शरीराला योग्य पोषण मिळतं तेव्हा हाडे, सांधे आणि स्नायू मजबूत होतात. आता आपण एका पारंपरिक पाककृतीबद्दल बोलूया, जी लोक प्राचीन काळी शरीर आणि हाडे मजबूत करण्यासाठी वापरत असत. यासाठी अर्धा ग्लास दूध घ्या, ते मंद आचेवरती गरम करा. त्यात अर्धा चमचा हलकी भाजलेली खसखस घाला. नंतर 1 चमचा मनुका पावडर घाला. आवडीनुसार, चवीनुसार थोडीशी खडीसाखर घाला. हे मिश्रण काही मिनिटे शिजू द्या. जेव्हा त्याला हलक्या पुडिंगसारखा घट्टपणा येतो तेव्हा ते खाल्लं जाऊ शकतं. ही पाककृती केवळ स्वादिष्टच नाही, तर शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते. बरेच लोक त्यात बदाम, पिस्ता, अक्रोड देखील घालतात, ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य आणखी वाढतं. आयुर्वेदामध्ये शरीराला मजबूत करण्यासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या काही औषधी वनस्पतींचा देखील उल्लेख आहे, ज्यामध्ये अश्वगंधा आणि शतावरी प्रमुख आहेत. ही दोन्ही औषधे शरीराचं पोषण करण्यासाठी आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तथापि कोणतंही औषध व्यक्तीच्या प्रकृती आणि गरजेनुसार घेतलं पाहिजे. म्हणून जर कोणाला त्यांच्या नियमितपणे वापर करायचा असेल तर पात्र आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम आहे. मंडळी, आता आपण तिळाबद्दल बोलूया. भारतीय परंपरेमध्ये तिळाला विशेष महत्त्व आहे. लहान तिळाच्या दाण्यांमध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. अनेक घरांमध्ये तिळाची चिक्की, तिळाचे लाडू किंवा तिळाची बर्फी बनवली जाते. हिवाळ्यामध्ये तीळ आणि गूळ खाणं विशेष लोकप्रिय आहे. तिळाचे दाणे शरीराचं पोषण करण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर मानली जातात. शिवाय तिळाच्या तेलाने हलका मसाज केल्याने सांधे आणि स्नायूंना आराम मिळतो. म्हणूनच प्राचीन काळी लोक नियमितपणे आपल्या आहारामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये तिळाचा समावेश करत असत. नाचणी हा आणखी एक महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे, ज्याला काही ठिकाणी नाचणी म्हणून ओळखलं जातं. नाचणी हे कॅल्शियमयुक्त धान्य मानलं जातं आणि त्याचा उपयोग पोळ्या, लाडू, खीर बनवण्यासाठी देखील केला जातो. नाचणीची खीर बनवण्यासाठी प्रथम नाचणीचं पीठ थोड्या पाण्यामध्ये चांगलं मिसळावं आणि नंतर ते उकळत्या पाण्यात किंवा दुधात घालून काही मिनिटे शिजवावं. चवीसाठी थोडासा गूळ आणि वेलची घालता येते. हा एक साधा पण पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ आहे, जो लहान मुले, प्रौढ आणि वृद्ध व्यक्ती सहजपणे खाऊ शकतात. सुका मेवा देखील शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. बदाम, अक्रोड, पिस्ता आणि नारळ यांसारखे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण पुरवण्यास मदत करतात. मर्यादित प्रमाणामध्ये नियमित सेवन केल्यास ते शरीर मजबूत करतात आणि अशक्तपणा कमी करतात. कमळाच्या बिया म्हणजेच मखाणे देखील एक चांगला पर्याय मानला जातो. थोड्या तुपात भाजलेले जे मखाणे आहेत ते केवळ स्वादिष्टच नाहीत, तर पौष्टिकही आहेत आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये त्यांचा आस्वाद घेता येतो. आता गुडघे आणि सांधेदुखीवरील एक पारंपरिक घरगुती उपायाबद्दल बोलूया, जो बऱ्याच लोकांना माहीत आहे. गूळ, हळद आणि चुना यांची पेस्ट अनेक घरांमध्ये अनादी काळापासून वापरली जात आहे. असं म्हटलं जातं की ही पेस्ट गुडघ्यांना लावल्याने वेदना आणि ताठरपणा कमी होतो. तथापि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीची त्वचा आणि शारीरिक स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही घरगुती उपाय अवलंबण्यापूर्वी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल किंवा तुम्हाला ॲलर्जी असेल तर आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम. गुडघ्याच्या वेदनांसाठी केवळ बाह्य उपचार पुरेसे नाहीत. दीर्घकाळ टिकणाऱ्या आरामासाठी तुम्हाला तुमचं शरीर आतून मजबूत करणं आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेसा सूर्यप्रकाश आणि योग्य दैनंदिन दिनचर्या आवश्यक आहे. बरेच लोक वेदना कमी झाल्यावरच उपचार घेतात, पण वेदना कमी झाल्यावर ते त्यांच्या जुन्या सवयींकडे परत जातात आणि यामुळेच ही समस्या पुन्हा पुन्हा उद्भवते. जर तुम्हाला तुमचे गुडघे, सांधे खरोखरच निरोगी ठेवायचे असतील तर तुम्ही तुमच्या आहाराकडे आणि जीवनशैलीकडे
समान लक्ष दिलं पाहिजे. निसर्गाने आपल्याला असे अनेक पदार्थ दिले आहेत जे आपलं शरीर मजबूत करण्यास मदत करू शकतात. तथापि त्यांचे फायदे घेणं ते तेव्हाच मिळतात जेव्हा आपण त्यांना नियमितपणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करू. एकाच उपायाकडून चमत्कारांची अपेक्षा करू नका. शरीर मजबूत होण्यासाठी वेळ लागतो, पण जर योग्य दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर परिणाम निश्चितच चांगले मिळू शकतात. पुढे व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियमच्या कमतरतेस कारणीभूत ठरणाऱ्या चुका, कोणत्या सवयींमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात आणि वाढत्या वयातही तुम्ही तुमचे सांधे निरोगी आणि मजबूत कसे ठेवू शकतात याबद्दल जाणून घेत आहोत. मंडळी, आतापर्यंत आपल्याला समजलं की आपल्या शरीरासाठी कॅल्शियम किती महत्त्वाचं आहे आणि कोणते नैसर्गिक पदार्थ शरीराचं पोषण करण्यास मदत करू शकतात. पण केवळ कॅल्शियमयुक्त पदार्थ खाणं पुरेसं नाही. बरेच लोक चांगले खातात, दूध पितात आणि सुकामेवा खातात, तरीही त्यांना हाडे आणि सांध्यांच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. याचं कारण असं आहे की काही सवयी आपल्या नकळत हळूहळू शरीराची ताकद कमी करतात. पहिली आणि सर्वात सामान्य चूक आहे ती म्हणजे सूर्यप्रकाश टाळणं. आजकाल बरेच लोक सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घरामध्ये, कार्यालयामध्ये किंवा बंदिस्त जागेमध्ये घालवतात. त्यामुळे त्या लोकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होण्यात सूर्यप्रकाश महत्त्वाची भूमिका बजावतो. व्हिटॅमिन डी हा असा घटक आहे जो शरीराला कॅल्शियमचा योग्य वापर करण्यास मदत करतो. जर शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर कधीकधी कॅल्शियम सप्लिमेंट्स घेऊनही त्याचे पूर्ण फायदे मिळत नाही. त्यामुळे सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये थोडा वेळ घालवणं ही एक चांगली सवय मानली जाते. आणखी एक मोठा तोटा आहे तो म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. पूर्वीच्या काळी लोक जास्त चालायचे, शेतात कामं करायचे, घरगुती कामं स्वतः करायचे आणि सतत सक्रिय राहायचे. मात्र आजच्या जीवनशैलीमध्ये तासनतास खुर्चीत बसणं, मोबाईल फोन वापरणं आणि शारीरिक श्रमसुद्धा कमी करणं हे सामान्य झालं आहे. जेव्हा शरीर निष्क्रिय असतं तेव्हा स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि सांध्यांवरील दाब वाढू शकतो. त्यामुळे दररोज हलके चालणे, योगा किंवा शरीराच्या गरजेनुसार योग्य व्यायाम करणं महत्त्वाचं मानलं जातं. मंडळी, वाढत्या वयाचा परिणाम हाडे आणि सांध्यांवरही होतो. जसजसं आपलं वय वाढतं तसतशी शरीराची स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. यामुळेच वयाच्या 40 वर्षानंतर अनेक लोकांना गुडघेदुखी, पाठदुखी, पायऱ्या चढण्यास अडचण, अंग आखडणं यासारख्या समस्या जाणवतात. तथापि हे प्रत्येकासाठीच खरं असेल असंही नाही. आहार, व्यायाम आणि दैनंदिन दिनचर्येकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर या गोष्टी टाळूसुद्धा शकतात. वृद्धापकाळामध्ये शरीर बऱ्यापैकी निरोगीसुद्धा राहू शकतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेदना झाल्यावर अनेक लोक केवळ वेदनाशामक औषधांवर अवलंबून राहतात. वेदना तात्पुरती कमी झाली तरी जर मूळ समस्येवर उपाय केला नाही तर ती समस्या पुन्हा उद्भवू शकते. म्हणून केवळ लक्षणे दाबण्यापेक्षा शरीराला आतून बळकट करणं अधिक महत्त्वाचं आहे. जेव्हा शरीराला योग्य पोषण मिळतं, पचनक्रिया चांगली असते आणि संतुलित जीवनशैली राखली जाते तेव्हा शरीराच्या कार्यामध्ये हळूहळू सुधारणा होते. आयुर्वेद देखील हे मान्य करतं की पचनक्रिया आरोग्याशी खोलवर जोडलेली आहे. जर अन्नाचं योग्य पचन झालं नाही तर शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही आणि म्हणून तुम्ही काय खाता हेच महत्त्वाचं नाही तर शरीर ते किती चांगल्या प्रकारे शोषून घेतं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नियमित वेळी जेवणं, तळलेले पदार्थ कमी खाणं, पुरेसं पाणी पिणं, रात्री उशिरापर्यंत जागा राहण्याची सवय टाळणं यांसारख्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा दीर्घकाळामध्ये मोठा फरक पडतो. गुडघे आणि सांध्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आपल्या वजनाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. शरीराचे अतिरिक्त वजन गुडघ्यांवर थेट ताण निर्माण करतं. प्रत्येक पावलासोबत गुडघ्यांना अतिरिक्त वजन सहन करावं लागतं, ज्यामुळे वेदना आणि अस्वस्थता वाढू शकते. म्हणूनच केवळ शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीच नव्हे तर सांध्यांचं संरक्षण करण्यासाठीही संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली आवश्यक आहे. मंडळी, हे लक्षात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे की कोणताही घरगुती उपाय, आहार किंवा जीवनशैलीतील बदल त्वरित जादुई परिणाम देत नाही. शरीर सुधारण्याची आणि मजबूत करण्याची प्रक्रिया हळूहळू होते. वर्षानुवर्षे निर्माण झालेला अशक्तपणा बरा होण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणूनच संयम आणि नियमितता आवश्यक आहे. जे लोक सातत्याने योग्य आहार, पुरेसा सूर्यप्रकाश, नियमित व्यायाम आणि संतुलित दिनचर्या पाळतात त्यांचं आरोग्य अनेकदा चांगलं राहतं. आजकाल बरेच लोक वेदना किंवा आजार वाढल्यावरच आपल्या आरोग्याकडे लक्ष देतात, पण आगाऊ खबरदारी घेणं सुद्धा शहाणपणाचं आहे. जर आपण शरीराचे सुरुवातीचे संकेत समजून घेतले आणि वेळेवर आवश्यक बदल केले तर अनेक समस्या टाळता येतात. शरीर वारंवार संकेत पाठवतं, कधी थकव्याच्या रूपात,
कधी अशक्तपणाच्या रूपात तर कधी सांधेदुखीच्या रूपात. आपल्याला हे संकेत समजून घेणं आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं महत्त्वाचं आहे. मंडळी, आरोग्य ही विकत घेता येणारी गोष्ट नाही आहे. ते आपल्या दैनंदिन सवयी, आहार, दिनचर्या आणि विचारांचा परिणाम आहे. म्हणून जर तुम्हाला तुमचे गुडघे मजबूत, निरोगी, हाडे निरोगी आणि शरीर वर्षानुवर्षे उत्साही ठेवायचं असेल तर आजपासूनच तुमच्या जीवनात छोटे छोटे सकारात्मक बदल करायला सुरुवात करा. ही छोटी पावले दीर्घ काळामध्ये मोठे परिणाम नक्कीच घडून आणू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.